साहेब, पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक पाहायला गेलं तर मागचीही जी भरपाई आहे ती लोकांना मिळाली नाही, त्या तक्रारी येत आहेत. नेमकं काय परिस्थिती आहे, काय बोलायला याबाबत? खरं म्हणजे 2023-24 अशाच प्रकारे दुष्काळी परिस्थितीमुळे त्या ठिकाणी कासा किंवा या डहाणू तालुक्यामध्ये विशेष अतिवृष्टीमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं. हे खरं आहे की त्या ठिकाणी त्यांना काही ठिकाणी अजूनही त्यांना काही लोकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आताच्या या पावसामुळे, या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे शासनाने आणि जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. त्या राज्याचे आपलं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी तातडीने या विशेष करून या पालघर जिल्ह्याकडे या अतिवृष्टीमध्ये त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. आणि आमचे पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून आमचे जिल्हा प्रमुख असतील किंवा आमचे नगराध्यक्ष असतील, डहाणूचे नगराध्यक्ष असतील किंवा पालघरचे नगराध्यक्ष असतील, हे पूर्णपणे ताकदीनिशी या ठिकाणी लोकांच्या आर्थिक सहाय्याबरोबर या ठिकाणी अन्य जी काही आर्थिक मदत आहे किंवा धान्याच्या स्वरूपात असेल, कालच आम्ही चिंचणी या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक साडीपासून अन्य काही वस्तू आम्ही देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. निश्चितच शासन या ठिकाणी पूर्णपणे या अतिवृष्टीग्रस्तांसाठी पूर्णपणे ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी त्यामुळे मोठ्या प्रमाणात डहाणू, तलासरी, पालघरमध्ये नुकसान झालेलं आहे. नेमक्या कशा उपाययोजना सुरू आहेत? नाही, आपण बघताय की गेल्या 2 दिवसांपासून जो पाऊस चालू होता डहाणू तलासरीमध्ये, याच्यामध्ये प्रचंड जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. व्यापारी असतील, बागायतदार असतील, शेतकरी असतील, आदिवासी भागातील ग्रामीण भाग असेल, प्रचंड दयनीय अवस्था आहे. जिकडे लोकांच्या घरामध्ये 8-8 फूट पाणी शिरलं आणि केवळ पाणी आपटल्यानंतर, कमी झाल्यानंतर जो काही तिकडे चिखलाचं साम्राज्य आहे ते बघून खरोखरच एक विदारक परिस्थिती ह्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी भागामध्ये आहे. परंतु आज प्रशासनही कामाला लागलंय, जिल्हा प्रशासनही कामाला लागलंय, यासोबत सगळे लोकप्रतिनिधी कामाला लागले. पण यासोबत मला विशेष आभार व्यक्त करायचे महाराष्ट्राचे नेते आणि या उपमुख्यमंत्री, जे अशा कुठल्या संकट काळामध्ये नेहमी तत्पर असतात. त्यांना काय रात्री 1-1:30 वाजता फोन केल्यानंतर त्यांनी रात्री 1:30 वाजता तिकडनं पूर्ण रात्रीमध्ये यंत्रणा हलवून आज ठाणे महानगरपालिकेच्या 20 जेट स्प्रे पंपच्या गाड्या आणि जवळपास 250 सफाई कर्मचारी त्यांनी ह्या संबंध डहाणू शहर आणि ग्रामीण भागातल्या स्वच्छतेकरता पाठवले आहेत. कारण आता पाणी कमी झाल्यानंतर आरोग्याचा प्रश्न कुठे निर्माण होऊ नये याकरता साफसफाई होणं गरजेचं आहे. यासोबत डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माछी असतील, आमचे आमदार महोदय गावीसाहेब असतील किंवा सर्वच कोणी सामाजिक यंत्रणा ह्या कामाला लागल्या आहेत. आणि या माध्यमातून मी शिंदे साहेबांनी आज खरोखरच या डहाणूकरला आरोग्यामध्ये कुठे अडचण होऊ नये म्हणून एवढी मोठी टीम त्यांनी या डहाणूच्या स्वच्छतेकरता पाठवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही सर्व युद्ध पातळीवर कामाला लागलोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.